मधलं ऍक्च्युली काय आहे. आता पण आहात सर. चूज चेंज युअर सेंटेन्सेस सर. चेंज युअर सेंटेन्सेस. आताही आहात. हो मी आहे. But I understand. I am crazy about you, sir. I am too much crazy about you. Forever Tarun, but there was a time when I had a similar mindset की body एकदम beautiful पाहिजे, right? According to media काय दाखवतात, तुम्ही काय दाखवता, biceps, six pack, ह्यांची six pack बघा, ह्यांची biceps. नाही तर लोकांना दिसणार तसं. ठीक आहे, ते स्वतःच पण दाखवतात इंस्टाग्रामवर, पण ते सुद्धा का दाखवतात? कारण 20 वर्षापासून मीडिया बोलते की सिक्स पॅक पाहिजे, बायसेप पाहिजे. फिटनेस म्हणजे काय? सिक्स पॅक आणि बायसेप. हा सर, लोकांना आवडतं. ह्याची सिक्स पॅक आहेत, ह्याची बायसेप, ह्याची बिकिनीमध्ये चांगली दिसते का? आणि तो प्रचार कसा होतो? थ्रू मीडिया होतो ना, थ्रू मीडिया होतो. दॅट वी अंडरस्टँड दॅट. सो टू चेंज दॅट आता खूप बदल सुद्धा आलेला आहे की व्हॉट इज राईट और रॉंग. और इंग्लिश में सांग, मराठी जेवढं शक्य होईल सर तेवढं मराठी. जेवढं मराठीत होईल सर तेवढं. मागच्या वर्षी ही ग्रीन राईडची सुरुवात झाली डिसेंबरमध्ये 1000 किलोमीटर. कारण माझं कसं आहे की मी स्वतःला चॅलेंज करायला मला आवडतं. थोडं मी चॅलेंज करत असतो दर आठवड्याला, दर महिन्याला. बिकॉज आय बिलीव्ह दॅट जे आपलं मन आहे आणि आपलं शरीर आहे, इट नीड्स चॅलेंज. नाहीतर ते लवकर जुनं होतं, एजेड होतं, लवकर एजेड होतं. त्याला चॅलेंजची जरूर असते, मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा. तर मी स्वतःला थोडे चॅलेंजेस देत असतो. एक मोठा चॅलेंज मी देतो, 1000 किलोमीटरची सायकलिंग वर्षातनं एकदा. ती मागच्या वर्षी मी सुरू केली आणि मला काही लोकांनी विचारलं की कॉजसाठी आपण का नाही करत. आणि मी आधी सुद्धा धावत होतो एन्व्हायरमेंटसाठी खूप. मी दिल्ली टू बॉम्बे सुद्धा धावलो होतो मी 2012मध्ये, टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल वगैरे. तेव्हापासून आजपर्यंत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे लॉट ऑफ पीपल हॅव स्टार्टेड जिममध्ये तरी जातात, थोडासा एक्सरसाइज करतात. कारण तसं आपल्या देशात ट्रेडिशन नाही आहे फिटनेस बद्दल विचार करायची. फिटनेस, स्पोर्ट्स, हेल्थ, एक्सरसाइज. तर हे आता थोडासा बदल आलेला आहे, आपल्याला दिसतोय. इनफॅक्ट इन रनिंग इंडिया हॅज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग रनिंग कम्युनिटीज इन द वर्ल्ड. म्हणजे जास्तीत जास्त भारतीय लोक धावायला लागतात दररोज, विच इज फॅन्टॅस्टिक. तर मी हे चॅलेंजेस करतो. मला वाटलं की तेच, दॅट इज अ व्हेरी गुड मेसेज टू गिव्ह. वन अबाउट हाऊ वी कॅन हेल्प to reduce our negative impact on the environment, आणि दुसरं म्हणजे how we can be healthier ourselves. तर दोन्ही गोष्टी तशा जास्त कठीण नाही आहेत. म्हणजे इन द फर्स्ट केस आपण विचार करतो की पोल्युशन इतकं आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, फूड पोल्युशन. तर गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. आता दुनियाभर चाललेलं आहे की गव्हर्नमेंट्स काय करणार. पण गव्हर्नमेंट्स ऑफकोर्स लॉज बनवू शकतात आणि त्याला वेळ पण लागतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला विचार करायला हवा की ज्या आपल्या मांग असतात, व्हॉट वी डिझायर, व्हॉट वी वॉन्ट, त्याच्यामुळेच जास्त मॅन्युफॅक्चर होत असतं, जास्त काय काय गोष्टी बनवत असतात कंपनीज, आणि त्याच्यामुळे पोल्युशन वाढत असतं. की आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी हव्या असतात, आपल्याला प्लॅस्टिकच्या गोष्टी हव्या असतात, आपल्याला नवीन नवीन गॅजेट्स हवे असतात, नवीन नवीन कपडे हवे असतात. तर हे बनवायला पोल्युशन होतं. दॅट इज अ साईड इफेक्ट ऑफ ऑल दिस मॅन्युफॅक्चरिंग. तर आपल्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की इतकं कन्झ्युमरिझम स्वतःसाठी बरोबर आहे का? डू वी ॲक्च्युली नीड व्हॉट वी आर बाईंग? डू वी ॲक्च्युली यूज इट? इज देअर व्हॅल्यू ऑफ इट? कारण आपण जर ठरवलं की आम्ही कमी करू, तर ते कमी करतील, नाही तर ते कमी नाही करणार. ते पण वाढवत जातील, कारण त्यांना पण पैसे कमवायचे. सो इट इज अप टू अस एज इंडिव्हिज्युअल्स की आपण किती जास्त आपण आपल्या लाईफला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर त्याच्यावर एफर्ट थोडासा किंवा विचार तरी आपल्याला करायला हवा. कारण पोल्युशन इज ऑल्सो बिकॉज ऑफ अस. इट्स नॉट बिकॉज ऑफ समबडी एल्स, इट्स बिकॉज ऑफ अस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हेल्थबद्दल बोलत असतो, आता पॅन्डेमिक आपल्याकडे येऊन गेलं, होपफुली गेलं आहे, आता कमी झालंय. बट द बिग मेसेज देअर वॉज की जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. कोण बोलतंय तिकडे? हो,
तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील, डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला रिस्क जास्त आहे. आणि हे हेल्थ इश्यूज येतात कसे, जास्त करून आपल्याच निग्लेक्टने ते हेल्थ इश्यूज येतात. आपणच स्वतःची काळजी घेत नाही लहानपणापासून, तर ते हेल्थ इश्यूज येतात. तर तसं एक प्रकारे ते ठीक पण आहे. आपल्याला कोण शिकवत पण नाही, शाळेत शिकवत नाहीत, घरी शिकवत नाहीत, आई बाबांना माहिती पण नसतं काय करायला पाहिजे, व्हॉट इज अ गुड लाईफस्टाईल. बिकॉज टेक्नॉलॉजी जी आहे, जी आपण आता वापरायला सुरू केलं आहे इन द लास्ट 100 years or so, त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलचा इतका बदल झालेला आहे, वी डोंट नो हाऊ टू अडॅप्ट टू दॅट चेंज. आतापर्यंत आपल्यालाच माहित नाही लाईफस्टाईल ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय करायला हवं, सो दॅट वी डोंट गेट सक्ड इन टू दॅट, की टेक्नॉलॉजीमुळेच आपण वीक होतोय, अशी एक गोष्ट आहे की टू मच मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी इज मेकिंग अस वीक. आता लिफ्ट आहे म्हणजे लिफ्टनीच जायचं पहिल्या मजल्यावर का जिने घ्यायचे, ह्याचा विचार आपण करतच नाही. आता बाजारात जायचं 10 मिनिटं चालत जायचं, पण नाही, आपल्याला गाडी घेऊन जायला पाहिजे. सो सिम्पल थिंग्स लाईक दॅट, की कसं जास्त ऍक्टिव्ह राहायचं, दॅट इज ऑल्सो समथिंग यू नीड टू थिंक अबाउट. नाउ व्हेन यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, 4 गोष्टी जास्त करून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे आपली झोप बरोबर झाली पाहिजे. Now again, because of technology and because of entertainment, आपण टीव्ही बघत असतो रात्री, इंटरनेट बघत असतो रात्री, सोशल मीडिया करत असतो रात्री. सो वी नीड टू अगेन बी अवेअर ऑफ दॅट, की माझी झोप नीट होत नाही हे बघून. सायंटिफिकली दे से दॅट इफ यू लुक एट द स्क्रीन, तर तुमची झोप बरोबर येत नाही. जस्ट बिफोर स्लीपिंग इफ यू लुक एट द स्क्रीन, तर त्याच्यावर आपल्याला विचार पाहिजे. सेकंड अबाउट फूड. आता कितीतरी माहिती आपण वाचतो रोज, की हेल्थ फूड, हेल्दी फूड, हे सप्लिमेंट, काय खायचं, काय डाएट करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. सो पर्सनली आय हॅव नो रिस्ट्रिक्शन ऑन डाएट. मी कधी डाएट करत नाही, मी सप्लिमेंट घेत नाही, आणि मी तरी एवढं करू शकतो. लहानपणापासून मी करतोय. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की लहानपणापासून मी करतोय. बट द फॅक्ट इज दॅट द बॉडी रिक्वायर्स फूड दॅट इज कम्फर्टेबल फॉर द बॉडी टू डायजेस्ट. दॅट इज वन थिंग. आणि टू अंडरस्टँड की कधी खायचं आणि किती खायचं. सगळं खा तुम्ही. जे चांगलं आहे आणि जे वाईट आहे आपल्याला माहिती असतं. जे काय सायंटिस्ट आपल्याला सांगतात, कधी कधी सांगतात कॉफी वाईट आहे, कधी कधी सांगतात साखर वाईट आहे, कधी कधी सांगतात जे काय असेल ते. आपल्याला कसं वाटतं मेंटली अँड फिजिकली, फूड हॅज अन इफेक्ट ऑन अस मेंटली अँड फिजिकली. तर त्याची पण अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे, की ऑब्झर्व युअर सेल्फ. जेव्हा आपण काहीतरी खातो त्याचा इफेक्ट काय आहे, मनात काय इफेक्ट आहे, बॉडीवरती काय इफेक्ट आहे. अँड यू हॅव टू ईट मोर ऑफ द गुड अँड लेस ऑफ द बॅड. आपल्याला माहिती आहे वाईट काय ते कमी खायचं, आपल्याला माहिती आहे चांगलं काय ते जास्त खायचं. मी जास्त फळं खातो, जास्त भाज्या खातो, आणि बाकीच्या गोष्टी मी कमी खातो, एवढंच फरक. सो दॅट इज वन थिंग. स्लीप अँड फूड. एक्सरसाइज. आता टेक्नॉलॉजीमुळे जसं मी म्हटलं, लिफ्ट आहे, गाडी आहे, सगळं आहे, आणि आपण त्याचाच वापर करत असतो. वी नीड टू बी मोर ॲक्टिव्ह. सो वी नीड टू ब्रिंग इन एक्सरसाइज. आधी काय होतं की एक्सरसाइज वॉज पार्ट ऑफ द लाईफ, की आपण चालतच जायचो सगळीकडे, किंवा सायकल बनवत जायचो. लोक स्वतःचीच घरं स्वतः बनवायची, स्वतःच्या हाताने बनवायची. तर आता ते होत नाही. आता आपण काय करतो, कम्प्युटर समोर बसलेलो असतो अशी, आणि फोन घेऊन अशी बसलेलं असतो. सो वी नीड टू बी अवेअर ऑफ दॅट, की दिस इज नॉट गुड. वी नीड टू बी ॲक्टिव्ह. अँड इफ यू कांट बी ॲक्टिव्ह द होल डे, वी नीड टू रिझर्व सम टाइम फॉर एक्सरसाइज. आणि कशा प्रकारचा एक्सरसाइज पाहिजे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे, की एव्हरीबडी हॅज सम वीकनेसेस अँड सम स्ट्रेंथ्स. इवन आय एम नॉट परफेक्ट. माझा काहीतरी वीकनेस असेल, काहीतरी स्ट्रेंथ असेल, फिजिकली एज वेल एज मेंटली. मेंटली इनफॅक्ट ऑल ऑफ अस अ वीक, की चूज कसं करायचं, चॉईस कसं करायचं, फोकस कसं करायचं, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, त्या गोष्टी वेळच्या वेळा कसं करायच्या. दीज आर ऑल मेंटल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेंथ अँड मेंटल वीकनेस. सो वी नीड टू बी अवेअर. ती जागरूकता पाहिजे की माझ्यात कमी काय आहे. सगळ्यात कमी जास्त सगळ्यांमध्ये असतं. फिजिकली मे बी युअर किडनीज माइट बी वीकर, युअर डायजेशन माइट बी स्ट्रॉंगर, युअर हार्ट माइट बी स्ट्रॉंगर, सम वीकनेस माइट बी देअर इन युअर बॉडी. यू नीड टू फिगर आउट व्हॉट इट इज. आणि त्याच्यासाठी तुम्ही आधी एक्सरसाइज करायला हवं. बिकॉज द फर्स्ट reason for exercise is health, not fitness. They are two different things, health and fitness. So health means that all the systems in your body, digestive system, hormonal system, immune system, all the systems are functioning well. Mental systems, dealing with stress, they're all functioning well. That means you're healthy. If one of them is not functioning well, then you have a health issue, right? So that is something that you need to understand. Fitness चा वेगळा अर्थ आहे की तुम्ही कशासाठी फिट आहात. तुम्ही धावण्यासाठी फिट आहात, स्विमिंग करण्यासाठी फिट आहात, तुमच्या जॉबसाठी फिट आहात, कशासाठी तुम्हाला फिट तुम्ही आहात, किंवा तुम्हाला वाढवायची आहे ती फिटनेस कशासाठी. यू नीड टू नो दॅट. आणि दुसरं म्हणजे लोक मला विचारतात की मोटिवेट कसं व्हायचं, राईट. एव्हरीबडी फील्स की नाही मला करायचं आहे,
पण होत नाही रोज. आता मी किती एक्सरसाइज करतो, लोकांना मी विचारतो ते म्हणतात 2-3 तास तुम्ही जिममध्ये जात असणार तुम्ही. मी म्हटलं मी घरी व्यायाम करतो, मी जिममध्ये अजिबात जात नाही. आणि 10-15 मिनिटं मी रोज करतो. 10-15 मिनिटं, 5 मिनिटं सकाळी, 2-3 मिनिटं दुपारी, संध्याकाळी परत 5-6 मिनिटं, असं करून 15-20 मिनिटं मी एक्सरसाइज करतो रोज. अँड अगेन फोकस्ड ऑन व्हॉट आर माय वीकनेसेस दॅट आय वॉन्ट टू मेक स्ट्रॉंगर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की माझं काय सो मोटिवेशन, इफ यू जस्ट टेल युअरसेल्फ मला करायचंय, पण ते का करायचंय, इफ दॅट रिझन इज नॉट इम्पॉर्टंट टू यू, तुम्ही कधी करणार नाही. सो यू हॅव टू सर्च. परत इट्स जागरूकता ओनली. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन फॉर मी. मला हेल्दी का व्हायचंय, काय आहे, किंवा मला फिट का व्हायचंय. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन विच आय थिंक इज इम्पॉर्टंट. बाकीच्या लोकांचं सोडा, ते कशाला होतात, ते काय काय करतात, ते ऍक्टर्स काय करतात आणि मॉडेल्स काय करतात, ते जाऊ दे. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आपण एफर्ट घेतला पाहिजे. वेन यू थिंक अबाउट दॅट, ते मोटिवेशन आपण येतं. बिकॉज द प्रायोरिटी इज इम्पॉर्टंट. इफ इट्स नॉट अ प्रायोरिटी, यू वोंट डू इट. So these are the few messages. One about the environment, ki try to live a simpler life, less consumption. Kami goshti wapra, kami vikat ghya. It's difficult, I know. And also take care of your health. Which are these 3-4 things you need to understand. One, positive mindset ki इतक्या वाईट गोष्टी होत असतात जगात, चांगल्या पण होत असतात, तर चांगल्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. वाईट गोष्टीवर थोडं कमी. वाईट गोष्टीचं तुम्हाला काहीतरी करता येत असेल तर तुम्ही करा, नसेल focus on the good things. Because a lot of good things also happening. Find the good things and focus on them. Sorry, what was the question? Actually, पण 300 किलोमीटर धावताना, 300 किलोमीटर आणि 1000 किलोमीटर सायकलिंग करताना, किंवा बीच वरती योगा करताना असं ते रील्स आणि तर हे सगळं घडून येतं. हे साध्या भाज्या आणि पोळीनी होतं की स्पेशली काही आहेत, जसं तुम्ही मगाशी बोललात की मी वेगळं काहीच खात नाही. नॉर्मल लोकांना दाल खिचडी विथ अ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स. बापरे काय. With a simpler diet. So I said, what did I say? की जे आपण जेवतो, your body must be comfortable with it, easy to digest. I find non-vegetarian food not easy to digest. Taste मला खूप आवडते. मला प्रॉन्स आवडतात, मटन आवडतं, फिश आवडतं, सगळं आवडतं. But I find it little heavy to digest. मी रात्री कधी खात नाही, कारण झोप बरोबर येत नाही. So I decide की ठीक आहे, if I want to eat non-vegetarian food, मी थोडंसं खातो, maybe for lunch. अंडी पण मी खात नाही, you know, कधी कधी, very rare. So you have to think about that. I eat mostly vegetarian food. घरी तर आम्ही vegetarians आहोत. आणि a lot of vegetables. If anybody see my Instagram, in the morning you will see pictures of papaya and pictures of watermelon. You will see everything. दिनों से ऐसी अफवाहें चल रही है कि कुछ vegan होना चाहते हैं और जो है वो ज्यादा हेल्थ के लिए अच्छा होता है. उसके बारे में क्या कहना है? क्योंकि so the thing is that vegan food, like I said, is very light. तो हो सकता है कि उसके हिसाब से, because of that, it is very light, very easy to digest. That is why maybe they suggest it, because definitely if the food is easy to digest का मतलब क्या है? The body can use it very quickly, very easily. It's not under stress कि इसको digest करो, इसको ऐसा बनाओ, वैसे बनाओ. Because body takes the food. Body is very intelligent, very smart, much smarter than your mind. Takes the food, breaks it down into small elements, small molecules, and then builds it up again. की बॉडीला काय पाहिजे, प्रोटीन बनवते बॉडी. काय पाहिजे, केस बनवते, नख पाहिजे, नख बनवते, स्किन बनवते. सो बॉडी डज ऑल दॅट. वी कांट डिसाइड. आता सप्लिमेंट्स कधी कधी आपण घेतो की आता माझ्या केससाठी ते सप्लिमेंट चांगले असतात, पण सप्लिमेंट घेतल्यावर द बॉडी विल डिसाइड ते कुठे टाकायचे. ते मे बी ते किडनीमध्ये टाकेल. ते त्यांना बॉडीला माहित नाही ना तुम्हाला केसासाठी पाहिजे. सो दॅट्स आप एक हेल्थ कॉन्शियस सेलिब्रिटी, और अगर आप एक और चीज मैं बोलना चाहता था, ये जो वीगन है ना, वीगन इज अ काइंड ऑफ डाइट. तो ऐसे बहुत सारे थॉट्स है, थियोरीज है कि ये डाइट अच्छा है, वो डाइट. बट एवरीबडी हैज टू डिसाइड फॉर देमसेल्व्स, बिकॉज सेल्फ अवेयरनेस इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. कि ये खाने से मेरे अंदर क्या होता है, मेरे मन में क्या हो रहा है, मेरे शरीर में क्या हो रहा है, ये जानना बहुत जरूरी है. देन यू डिसाइड द डाइट. आपसे अगर कोई बात जाती है तो इट विल बी लाइक कमिंग फ्रॉम हॉर्सेस माउथ. तो मेरा कहना ये है कि और साइकिल नहीं चलाता है, लेकिन आजकल स्कूलों में
ये हेल्थ कॉन्शियसनेस को आप क्यों नहीं प्रमोट कर रहे? क्योंकि हम देख रहे हैं बच्चे जो है ना, अब ये कोरोना के बाद बहुत डिप्रेशन में चल रहे हैं और स्पोर्ट्स एक्टिविटीज बहुत कम हो गई है स्कूलों में. स्कूल को करना चाहिए. If you do that, it will be School teachers and school principals and people, they're much smarter than me. If they don't teach it in school, I'll tell you the most important thing. मेरे हिसाब से, मैं तो स्कूल गया था, right? मेरे हिसाब से the two most important things that you need to learn in life: how to be healthy and how to be happy. They don't teach in the school. They don't teach at home. Where will anybody learn? आप बोलते हैं डिप्रेशन के बारे में, मेंटल हेल्थ के बारे में, ये दो चीजें अगर कोई नहीं सिखाएगा तो कैसे पता चलेगा? बच्चों को छोड़ो, बुजुर्गों को भी नहीं पता है. पेरेंट्स अपने बच्चों को कैसे सिखाएंगे? उनको भी नहीं पता. वही क्या मिलियंस में प्रमोट करेगा तो मैं जो बात कर रहा हूँ, that is for that only. These are practical ways I'm saying. I'm not a spiritual person. I mean, I'm a spiritual person, but I'm not talking about spiritual things. I am giving you practical things. कि firstly self awareness, whatever you do, mindfulness, ये तो spirituality में भी आता है कि जो भी आप सोचते हो, जो बोलते हो, जो करते हो, उसके बारे में सोचो कि क्यों, हम क्यों कर रहे हैं, या कोई कुछ बोला, हमने रिस्पॉन्ड किया, हम ऐसे रिस्पॉन्ड क्यों कर रहे हैं? मुझे गुस्सा आया, क्यों आया? क्या किसी ने कुछ बोला, गुस्सा आने की क्या जरूरत है? नहीं आनी चाहिए. वो सच बोल रहे हैं, तो फिर गुस्सा आना चाहिए. Right? सच नहीं बोल रहा, छोड़ दो. सब लोग मुझे पूछते हैं ट्रोल के बारे में. ट्रोलिंग, so much trolling. ऐसे जब सिर्फ एक आदमी की या पॉलिटिकल पार्टी की या राजा की सब की बात सुनी जाती थी, सिर्फ एक आदमी की या एक ग्रुप की, तब हम चिल्लाते थे, नहीं इनकी बात क्यों, उनकी बात, हमारी बात कोई नहीं सुनता. अब हमको सबकी बात सुनाई देती है, सबकी. हमको तो खुशी मनानी चाहिए. इनको ये पसंद नहीं है, इनको ये पसंद है, इनको वो पसंद है, इनको सबको पसंद. हमको अच्छा लगना चाहिए कि आज हर सबकी आवाज है और होनी भी चाहिए. किसका सुनना है और किसका नहीं सुनना है वो आप डिसाइड करो. सर, फिजिकल हेल्थ के ऊपर मेंटली हेल्थ डिपेंड होता है या मेंटली हेल्थ के ऊपर फिजिकल हेल्थ डिपेंड होता है? के ऊपर फिजिकल हेल्थ. I mean, that's what I believe. But I also it is a fact that mental health and physical health are very closely integrated. Both will affect each other. But I feel that mental health is more important. It's more important because अगर आप ठीक से डिसीजन नहीं लेंगे, ठीक से चॉइसेस नहीं लेंगे, हैबिट्स नहीं बनाएंगे, तो बॉडी क्या कर सकता है? बॉडी इज वर्किंग सो हार्ड. आपको पता है, फ्रॉम द टाइम यू आर बोर्न टिल द टाइम यू डाई, योर हार्ट इज वर्किंग, lungs are working, kidneys working, liver is working, every cell in your body is working. प्रत्येक सेलला काय म्हणतात? पेशी आपलं काम करते आणि आपल्याला माहिती पण नाही. आणि आपण काय करतो? आपण दारू पितो. असं आपण करतो. स्ट्रेस घेतो, रात्री झोपत नाही बरोबर. यू नो व्हॉट इज द बॉडी डूइंग? ट्राइंग व्हेरी व्हेरी हार्ड. सो वी नीड मेंटल हेल्थ टू अंडरस्टँड फर्स्ट की माझ्यासाठी चांगलं काय आहे आणि ते करायचं. नॉट जस्ट हा मला माहिती चांगलं पण करत नाही. सेलिब्रिटी आजकाल, कारण सोशल ऍक्टिव्ह असतात, सोशली इंस्टाग्राम असू देत, त्या रील्स बनवतात जिम मधल्या. आणि याचं साईड इफेक्ट काय होतं की प्रत्येक तरुण जिम मध्ये जाऊन खूप व्यायाम करतोय. आणि मधल्या काही काळाचा तुम्ही न्यूज बघितल्या असतील की कार्डिओ करताना बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आल्यात आणि त्यात बरेचसे लोक गेले. तर हे सेलिब्रिटी जे प्रचार करतायत, डू यू थिंक की जिम मध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे? कारण असे खूप प्रकार झालेत की जिम मध्ये एक्सेसिव्ह एक्सरसाइज केल्याने हार्ट अटॅक आला. Uniform or 3 if you've had a recent surgery in the last week. Sure, let's do it. Good. You're good. I'm good, sir. Okay, start. Okay, start. Wait, you're behind. अरे क्या बात है, कमाल. क्या बोल रहे हैं? क्या रहेगा पहला सवाल? लाइटचा माझा Why don't you make a hoodie of it? Yeah, sure. Okay, why don't you first talk about green white life norm and Let's then we do can that. ask you Let's do questions. that. बघा कशी ओरडली मला. बघतोय. कोण विचारते का प्रश्न? नाही, तुम्ही स्टार्ट करा. असंच बोलू. I have a rule which a lot of people know. बायको कुठे? बायको पाहिजे. बायको पाहिजे तिथे पाहिजे. बोलवा. आणि तिला सुमन सर तिला मराठी उखाणे घ्यायला सांगा. मराठी उखाणे.
start. You We'll start in 5 minutes. 5 minutes, okay? Yes. No, but just start, man. No, wait. Oh, wait, sorry.